नमस्कार मित्रांनो, आज आपण गोदरेज डेअरी फार्म मध्ये खवा बर्फी बनवली आहे. खवा बर्फीचे पॅकेजिंग, कटिंग कशा प्रकारचे करायचे याविषयी आपण आज माहिती जाणून घेऊया. खवा बर्फी बनवताना आपण 50 लिटर दूध घेतले होते. 50 लिटर दुधावरती आपण हाय फ्लेम वरती खवा बर्फी बनवलेली आहे. तर त्याची कटिंग कशी करायची आपण बघूया. हे पुढे हा स्टेनलेस स्टीलचा ट्रे आहे. या ट्रे मध्ये साधारणतः 3.5 किलो आपण खवा बर्फी टाकलेली आहे. कमीत कमी 4 ते 5 तासाने आपण खवा बर्फी कटिंग करण्यासाठी घेत आहोत. तर आपली पूर्णपणे बर्फी आता थंड झालेली आहे. तर आपण बर्फी कशी कटिंग करायची हे पाहून घेऊया. खवा बर्फी बनवताना आपण पूर्णपणे प्युअर म्हशीचे 100 लिटर दूध घेतले होते. त्यामध्ये आपण 2 बॅचेस बनवलेले आहेत. 50 लिटरची एक बॅच, अशा प्रकारे आपण 100 लिटर मध्ये 2 बॅचेस बनवलेले आहेत. खवा बर्फी बनवताना दुधाची सरासरी फॅट आपले 5 फॅट व 9 जीरो SNF हवा. पट्टीच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारे बर्फी कटिंग करू शकता. अशा प्रकारे आपण पूर्णपणे बर्फीचा ट्रे कट करून घेतलेला आहे. कट करल्यानंतर आपण बर्फी कशी काढायची हे समजून घेऊया. हे साईडचे थोडे कटपीस शिल्लक आहेत. अशा प्रकारे आपली आता बर्फी पूर्णपणे रेडी झालेली आहे. सिंगल पीस बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने तुम्ही पूर्णपणे बर्फी काढून घेऊ शकता. बर्फी कटिंग पूर्णपणे झालेली आहे. बर्फी कटिंग झाल्यानंतर आपण त्याचे पॅकेजिंग वगैरे याविषयी माहिती घेऊया. एक बर्फीचे वजन सरासरी 25 ते 30 ग्रॅम हे बर्फीचे वजन येतं. आपण एका पॅकेटमध्ये अशा प्रकारे आपले गोदरेज डेअरी फार्म या नावाने पॅकेट आहे. यामध्ये आपण 250 ग्रॅम बर्फी भरतो. सरासरी 250 ग्रॅम मध्ये आपली 10 पीस बर्फी बसली जाते. तर पाहूया कसे बर्फी पॅकिंग करायची. अशा प्रकारे आपण एका पॅकेटमध्ये 10 बर्फीचे पीस पॅक केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण ही बर्फीचे पॅकेट मशीनवरती पॅक करून घेतलेले आहे. अशा प्रकारे बर्फी आपण पॅक करून कमीत कमी बर्फीची व्हॅलिडिटी आपल्या 15 दिवस आहे. 15 दिवस आपण ही बर्फी विदाऊट फ्रीज बाहेर नॉर्मल टेम्परेचर ठेवून विकू शकतो. तुम्ही पाहू शकता बर्फीचे ट्रे कशा प्रकारे कटिंग करून वगैरे ठेवलेले आहेत. अशा प्रकारे सगळ्या प्रकारची आता बर्फी आपली कट झालेली आहे.